ही पावडर जी आहे ही दूधजन्य पावडर नाही, ही बनलेली आहे जनावरांच्या चरबीपासून. त्याचं प्रूफ म्हणजे त्या आळ्या फक्त आणि फक्त हाडकांमध्ये होतात, मांसामध्ये होतात, दुसऱ्या कशातच होत नाही. काल म्हणल्याप्रमाणे आमच्या भूम तालुक्यातले 3 भिकार चोटा आहेत जे अख्ख्या भूम तालुक्याला ही पावडर पुरवत होते. त्यांची नावं आणि त्यांचे पुरावे अगदी फोटो सहित प्रसारित करणार आहे. पण ही जी पावडर कोणी टाकली आहे, पोलिसांचं कर्तव्य आहे ते 100% पार पाडणार. FIR दाखल होतोच आहे. याच्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत ते सुटले नाहीत पाहिजेत, कारण की हे वर्षानुवर्ष सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासोबत खेळायचं काम आहे. जर दुधामध्ये जनावरांच्या चरबीपासून बनलेली पावडर फॅट वाढवण्यासाठी टाकली जात असेल तर आमच्यासारख्या माळकरी माणसांनी आणि या महाराष्ट्रामध्ये जी कोणी मटण खात नाहीत, नॉनव्हेज खात नाहीत, त्यांचा धर्म भ्रष्ट करण्याचं काम आहे. या दलिंदर भिकार चोटांना सुट्टी नाहीये. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल आणि जे आतापर्यंत दुधामध्ये भेसळ करायचं काम करत असतील त्या प्रत्येकाला एक्सपोज करायचं काम आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये FDA सोबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करतच आहेत लवकरच. रविराज साबळे पाटील हे नाव रस्त्यावरती उतरून लढणार आहे. प्रशासनाला चावी द्यावी लागते तेव्हा प्रशासन कामाला लागतं. बघा, पुढे पोलीस गाडी आहे, मध्ये फूड इन्स्पेक्टरची गाडी आहे. रोडखोरांमुळे आपलं सगळ्यात जास्त वाटोळं झालंय. यांना ठेचायची वेळ आली आहे. माझी तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, तुम्हाला अशी कुठे बी घटना घडली तर ती आम्हाला पाठवा, जवळच्या प्रशासनाला कळवा. तुमच्या सोबत प्रशासन कायम, तुम्ही जर आवाज उठवला तरच तुमच्या सोबत प्रशासन राहणार आहे, कारण की कायम प्रशासनाला चावीची. रस्त्याच्या किती जवळ ती पावडर टाकली आहे. नमस्ते. कुत्री मारत्या ना अशीच. अच्छा, कधी टाकलंय हे? हे दुसरं ठिकाण आहे जिथं पावडर टाकली. याच्यावर तर डायरेक्टली कंपनीचीच पॅकिंग आहे. या कंपनीवरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे साहेब, कारण की ओरिजिनल हे आहे जे कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते त्याची. गुडरीच फूड्स इंडिया लिमिटेड हरियाणा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. तिथं तरी साखरेच्या गोण्या होत्या, इथं ओरिजिनल गोण्या. कोणी नेल्या? कशाला? खायला? उलट पलट येणार बघितले. नाही एक्सपायर आहे, पण हे जर दुधात भेसळ होती हे कशासाठी पावडर बनते नेमकी? ह्या कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे तुमच्या मार्फत. 17/4/2026 याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कंपनी क्रीमर ना हे ह्याच्यासाठी टी कॉफी, इन्स्टंट टी कॉफी क्रीमर जे बनवतो ना इन्स्टंट, त्याच्यासाठी वापरलं जातं. क्रीमर आपली क्रीम नसते का टाकत बघा, आलं लक्षात. त्याच्यासाठी वापरलं जातं. म्हणजे हे लिगल आहे? लिगल आहे ना, त्यासाठी वापरू शकतो. लायसन नंबर आहे, फूड सेफ्टीचा लायसन नंबर याला वापरू शकतात. त्यासाठी तर इन्स्टंट टी कॉफी क्रीमर साठी ही पर्टिक्युलर. आता बाकीच्या बघावं लागतील काय. हे कोण आहे हा जय हनुमान? हे बघा, शोधा. इथं डेअरी आहे जणू कुठं तरी. हे दुधामध्ये मिक्स करताय म्हणजे भेसळच झाली ना साहेब. हे नाही दुधामध्ये मिक्स नाही. इन्स्टंट टी कॉफी क्रीमर. इकडं कुठं कॉफी पित नाहीत आमची माणसं. इकडं तुम्ही पितात का? धामणगावची कॉफी पितात का तुम्ही? किती कॉफी पिला?
ह्या पावडरचा वापर त्या गोष्टीसाठी होतो असं आपण ते वापर दुधात भेसळ करण्यासाठी होतोय. त्याचा इंटेंडेड वापर जो आहे ना, अपेक्षित वापर तो हा, आहे. तो आहे. आता अपेक्षित होतच नाही ना, मिसयूज होतोय त्याचा. ड्रग्ज काय फक्त मिसयूजला बनतात का, अब्युजला बनतात का? ड्रग्ज तर इलाजासाठी इला आता काय म्हणतात, औषधाच्या गोळ्या, काही गोळ्या आपण बी खातोच ना, त्या इलाजासाठी बनतात. पण काही ड्रग्ज अब्यूज होतो रे. अब्यूज बी होतच ना. पण तिकडला व्यक्ती साहेब, तो व्यक्ती आणि हा व्यक्ती वेगळे आहेत हा. कारण की त्याच्यामध्ये ही गोणी नाहीच आहे. एखादी पडलीच असती ना चुकून बी. दोन्ही वेगळे वेगळे लोक आहेत टाकणारे. हे कोणाचं तरी नावच नाही, जय हनुमान कुठल्या तरी डेअरीचं नाव. पार्सल चालले म्हणायचे त्या नावाने पार्सल आले. हे किती तारखेला टाकलंय? स्थानिक कोण आहे इथलं? किती तारखेला टाकलंय? फोटो टाकले होते ना, हम्म. ते काढून यांना सांगितलं होतं, कळवलं होतं. कुणाला सांगितलं होतं? वन विभागाला. कधी कळवलं तुम्हाला? हा, 21 सकाळी माहिती झालं आम्हाला. हे 21 म्हणजे रात्री टाकलंय 20 रात्रीचं टाकलं आम्ही. 20 हा 20 शेतकऱ्यांनी फोन केला, आम्ही बघायला आलो. हा हा. सांगितलं आम्ही फॉरेस्टवाले आमच्या चर्चेत. ते तुम्हाला कधी कळलं? हा, मग तुम्ही काय कारवाई केली त्याच्यावर? मग हिथंच ठेवलं ना तुम्ही. आज 29 तारीख आहे साहेब. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य नाही वाटत का हो कोणालाच? हा, 22 तारखेला तुम्हाला कळलं, तिथलं तरी 26 ला कळलंय म्हणतात. ठीक आहे, कळलेलं उशिरा कळलं. पण इथं तर तुम्हाला 22 तारखेला त्यांच्या गावच्या सरपंचाने सांगितलं की. नव्हतं माहित आपल्याला. आपण पोलीस स्टेशनला ह्याविषयी संपर्क साधला होता. हा, गुन्हा नोंदवायचं तेवढंच चालू होतं. म्हणजे केलं साहेब का? कुठे गेले आपले राजपूत साहेब? कुठे गेले? त्यांनीच दाखल केलं त्याच्यात. नाही नाही, 22 तारखेला हे म्हणतायत की तुमच्याकडे आले 23 ला. आपण 23 ला गुन्हा दाखल केलेला. कुठं? 23 ला. तुमच्या स्वतःचा केलाय? मग फॉरेस्टला तर तपासाची ही नाहीये ना परमिशन. मग तुम्ही वर्ग केला का इकडं? प्रयोजन आहे त्यांना. आहे तपासाचं? त्यांच्या वरच्यांशी आता चर्चा करून ते आहे ना, ते बरंच आहे. त्यांना अटकेचे अधिकार आहेत. त्यांनी केलं ना, गुन्हा दाखल हो, केला. आमचं तो गुन्हा दाखल. मग तपास केला का? ते कॉपी का? मागून घ्या ना. टाकलेलं. FIR कॉपी द्या बरं. काय FIR केलाय सांगा बरं मला. नाही सर, तपासाचे पण आता 9 दिवस झाले, पुरावे नष्टच झाले असते ना. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही इथं श्वान पथक आला असतात, लगेच सापडले असते लोक, ज्यांनी कोणी केलंय कृत्य ते. म्हणजे पिन दिली तरच पळायचे असं आहे. मग कसं आहे? ह्या धामणगावची लोक 4 दिवस झाले फोन करतात मला, इथं टाकलंय दादा, इथं टाकलंय, इथं या. रिपब्लिक 2023 त्यांचं वन अधिनियमानुसार वन अपराध 1927 कलम अंतर्गत टाकतो. 77 काय म्हणून केलंय? म्हणजे काय फॉरेस्ट मध्ये अपप्रवेश करून हवेत कृत्य हे अवैध कृत्य केलं? वन्यजीव व पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास धोका होईल. मग खूप मोठा गुन्हा आहे ना तो तर. मग आरोपी शोधण्यासाठी काय केलं का? नाही. पोलीस करून बरोबर आपल्याकडे समजा एवढं तुम्हाला तपासाचं प्रोव्हिजन आहे साहेबच म्हणता येतं. तपासाचं प्रोव्हिजन आहे तुम्हाला. तुम्हाला आरोपीला अटक करायचे हे तर तुमच्याकडे बी हातकडे असतात. शक्यतो काय करतो आता आपण आपल्या बेसवर जे नाही लोकलचे व्यक्तीच्या संदर्भात आपण विचारतो, समजा लोकल आपल्या इथं आहे का दूध डेअरी, असं एवढंच तपास करू शकतो आपल्या वनपालच्या बेसवर. आता तुमचे ते वनरक्षक स्वतः सांगतायत की इथं डेअरी आहे, त्यांच्यावर बघा ना, संशयित वाटतायत तुम्हाला तर. जय हनुमान म्हणून नाव आहे त्याचं. हा, ठीक. काही असेल, मला कोणाचं नाव घ्यायचंच नाही. मी नाव घेऊन काही हो. ओके. तुम्ही तुमच्या हिशोबाने आतापर्यंत पोहोचायला पाहिजे. हा. प्रोव्हिजन प्रमाणे आपल्या सगळ्या तपासाच्या जेवढ्या प्रोव्हिजन आहे ना, तेवढ्या वापरायच्या. आता हे तुमच्या आता हे वन क्षेत्र आहे, इथं जर वन्य प्राणी असतील तर त्यांच्यासाठी धोकाच आहे ना हा. ठीक आहे, माणसं मिली जाऊ द्या, माणसं मरू द्या, पण वन्य प्राणी बी मरायला लागले ते, त्यांना तर वाचवणं कर्तव्य आहे ना तुमचं. माणसं तर आजपर्यंत हे पेतच आलेत. 1-2 वर्ष नाही, हे मागचे 25-30 वर्षापासून चालूच आहे. जेव्हापासून दूध आलंय तेव्हापासून भेसळ आली आहे. आधी दाखल आहे ना, हा नंतर केलाय ना.
हितलला गुन्हा कधी केलाय? 22लाच केला, 23ला दाखल, 23 आणि तिथला 26ला 27ला. हो 27. त्यांचं ते मेन सेक्शन आहे सर. 26च येणार ना. सगळ्यात भारी आणि मोठं कलम तेच आहे वाटतं त्यांचे. IPC मध्ये नाही याच्या संदर्भात. ते IPC मध्ये नाही. वनाचे क्षेत्र सेपरेटच आहे ना, काय म्हणतात, कायदा सेपरेट आहे, त्याच्यामध्ये त्यांचे अनुच्छेद सेपरेट आहे वनाचं. त्याचे अजून प्रयोजन वगैरे विचारतो वरती. आता आम्ही तर करूच आमच्या लेवलवर. तुमच्याकडे पण गुन्हा होईल ना नोंद हा, का त्यांच्याकडून तुमच्याकडे येणार? तेच असतं ना, एकाच गोष्टीसाठी 2 गुन्हे नाही करता येत. हा, माझ्यावर 17 करता येतात. एकाच गोष्टीसाठी. माझ्यावर 17 करता येतात. हा? ते मागे घेतील पण मला पळवलं ना. तुमचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये असतील. एकाच मध्ये येतं. ते आम्हाला नाही माहिती. आता मी कागद नाही पाहिलं तर मी कसं बोलू? नाही म्हणजे ते वाक्य जुळलं. तुम्ही जुळवलं, तुम्हाला जोडता येतं तसं. हे कंपनीवर बी गुन्हा दाखल करा. साहेब कुठे गेले? ऐका की, म्हणजे तुम्ही काय करा, ह्या कंपनीने कोणत्या प्रोव्हिजन साठी इथं विकलं, कोणत्या बॅचचं हे विकलं आणि कशासाठी विकलं आणि कोणी घेतलं, लगेच सापडतंय. आता ही बॅग जी आली आहे, ही बॅग मी तुम्हाला लिहून देतो, विदाऊट GST आलेली आहे. बरोबर आहे की नाही? ही विदाऊट GST आली आहे. ह्या कंपनीवर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही गुडरीच इन्स्टंट टी कॉफी क्रीमर, कंपनीचं नाव आहे गुडरीच फूड इंडिया लिमिटेड, आणि तिथं लिहिलंय FSSI सर्टिफाईड कंपनी. आता हे बघा, म्हणजे बरेच जण म्हणतात, साहेब तुम्ही पण म्हणतात, इथं जे डिकम्पोज झालंय ना, हे डिकम्पोज होताना जे जनावर मेलं किंवा एखादं काही सगळी दूध पावडर आहे, बाकी हम्म. हे वे पावडर आहे. हम्म, वे पावडर म्हणजे तुमच्या दह्याचीच हे राहते, तर त्याची जी स्मेल आहे ना, हम्म. डायरेक्ट डेड बॉडी सारखं जरा. मग तेच बघा ना, ते डिकम्पोजिंग याच्यावर आहे ना. डिकम्पोजिंग युनिट म्हणजे ज्या पद्धतीत होतंय ते, एखादं आपलं समजा कुत्रा रस्त्याच्या कडेला पडलं तर तशीच जागा होती की नाही सडलेली? हे शेवटी अॅनिमल प्रोडक्टच आहे ना. अॅनिमलच आहे ना. अॅनिमल पासून येणार मिल्क, अॅनिमल पासूनच येतं ना. मिल्क अॅनिमल मिल्क पासूनच हे बनलेलं आहे. ह्याच्या बॅच नंबर वरून सोपं होय साहेब, याच्या बॅच नंबर वरून साहेब पोहोचता येईल ना. हा, येस. आपण सगळ्यात त्यातले जे एक्सपर्ट आहे सगळ्यात आपण बोलू. इम्पॉर्टंट आहे ते. हे एक कारवाई झाली नाही, एक आपल्या परिसरात आपल्या 2 जिल्ह्यामध्ये कोण काही करणार नाही. फक्त कडक व्हायला पाहिजे. हे काय आहे साहेब? वे पावडर, हे काय आहे? दुधाचाच हे जो प्रकार असतो हा. ना, मिल्क पावडर आणि व्हे पावडर, हा. वे पावडर असे 2 प्रकार असतात. त्यातलं हे व्हे पावडर. त्याचा काय यूज होतो? हे बनती कशासाठी तेच कळत नाही. व्हे पावडर मसल गेन प्रोटीनसाठी बनते. प्रोटीन. रॉ मटेरियल असतं. हम्म. रॉ मटेरियल नसून प्रोडक्ट बनवतात परत. वे प्रोटीन वगैरे टाकून आहे ना, परत ते प्रोटीन. म्हणजे ते व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? व्हेजच आहे. नासून दूध नाही नाही, दह्यापासून. दह्याचं जे पाणी राहतं का, त्याच्यावर ग्रीन लोग रेड लोग राहिले. इथं रेड असेल ना तर नॉन व्हेज असतं. काय काही करते ती लोगोचं काय तेव्हा. घेतलं. आपल्याला त्याच्यातले घ्यावं लागतील आणि बाकीचे या कंपनीवर काही होणार का आता साहेब? होय साहेब,
या कंपनीवरती? आपण ह्याला देऊ ना, पुढे कळवू ना, आता आपण त्याला पुढे FSSAI ला पत्र देऊन कळवू हम्म. की कशासाठी कुठं विकली होती, काय होती. विदाउट लायसन्स हे विदाऊट लायसन विदाऊट जीएसटीच विकत असणार ना. आपण त्याला देऊ ना, पत्र देऊ पुढे, ते विभाग पुढे करेल कारवाई त्या पद्धतीने. त्यांनी जीएसटी भरलाय नाही भरलाय काय, जीएसटी ला एक पत्र देऊ. एक्सपायर्ड बी नाहीये. एक्सपायर्ड हे आता एक्सपायर झाले 16/4/27. 16/4/27 म्हणजे हे 2 महिने. सॉरी हे 27. हे एक्सपायर्ड नाहीये, हे एक्सपायर्ड नाहीये, हे चालू आहे. ते एक्सपायर्ड आहे. हे चालूच आहे. सगळे चालू आहे. म्हणजे कोणी जमा करायची? त्याच्यात हो इन्ग्रेडियंट इथे लिहिले काय काय असतं ते. ड्रायर ग्लुकोज सिरप, इडिबल व्हेजिटेबल ऑइल, पाम यात कर्न, दुधाचं काहीच नाहीये. इमल्सिफायर्स आणि ऍसिडिटी रेग्युलेटर्स, अँटी केकिंग एजंट, पण याच्यामध्ये दुधाचं काहीच नाहीये. नॉन डेअरी क्रीमर. हा तेच की दुधापासून नाही बनत. ग्लुकोज सिरप आणि व्हेजिटेबल ऑइल, नॉन डेअरी सिरप. त्यात लिहिलेलं आहे नॉन डेअरी. ग्लुकोज सिरप आहे, व्हेजिटेबल ऑइल आहे. सर्व 3 डिपार्टमेंट इकडे दाखव रे. वन विभाग, पोलीस, महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट आणि आपले अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाईचं आश्वासन दिलंय. याच्या आरोपीपर्यंत हे सर्व लवकरच पोहोचतील आणि आरोपी अख्ख्या महाराष्ट्राला दिसतील ही अपेक्षा करतो आणि थांबतो. झालं का live? रविराज साबळे पाटील म्हणजे कोणी ऐरा गैरा नाही. आपण विषय घेतला की तो मार्गी लागतोच. आपण पोहोचायच्या आधी आहे की नाही सगळं प्रशासन. हे पावडर 20 तारखेला टाकली. किती? 20 तारखेला. आज तारीख आहे 29. आजपर्यंत, कालपर्यंत याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. पण जेव्हा यांना दणका द्यावा लागतो तेव्हा हे वटणीवरती येतात. तसे येत नाहीत कारण यांना सर्वसामान्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाही. अशाच प्रकारचे ढिगारे या जामखेड तालुक्यात कित्येक ठिकाणी पडलेले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी या फूड इन्स्पेक्टरला घेऊन जाणार मी आज. नेम चल ना, चल की फास्ट आहे. ना 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 ना. मस्के साहेब कुठे होते काल? आम्हाला कमरानी वाट लावली आमची. लय लय पळायची सवय लागली ना. जैन सर ते अजून एका ठिकाणी आहे, धामणगावकडे एका ठिकाणी आहे. फूड इन्स्पेक्टर कोण आहे? नमस्ते, रविराज. मी काल फोन लावत होतो पण रिसिव्ह नाही झाला. खूप फोन लावले होते काल, रिसिव्ह. तसं बी संडे होता त्यामुळे ते साहजिक आहे ना. हे हो ना. हे कशाची पावडर आहे नेमकी, काय आहे म्हणजे? स्किम मिल्क पावडर आहे पण ती एक्सपायर्ड झालेली दिसते आपल्याला एकंदरीत. म्हणजे हे दुधापासूनच बनलेली का? दुधापासून बनलेली स्किम मिल्क. मग दुधापासूनच दूध बनवायचं म्हणजे परवडतं कसं मग याला? आहे स्किम मिल्क पावडर असते ना, स्किम मिल्क पावडर म्हणतो, दुधापासून जी बनते ना. मग मला एक प्रश्न पडतो साहेब, एका तालुक्यामध्ये, आता आमच्या भूम तालुका म्हणा किंवा हा जामखेड तालुका,
एवढांले ढीग ढीग पावडरी जर साठे होत आहेत तर प्रशासन काय झोपा काढताय का? हे मागचे 1-2 वर्ष नाही, मुंडे साहेब आल्यामुळे चालू आहे सगळं, ठीक झालं आता. बट इथून माग किती लोकांच्या आरोग्याशी खेळत लोक हे. म्हणजे फक्त म्हणजे आयुक्त तुकाराम मुंडे आहेत म्हणून काम होतंय हे असं पडतंय की आधी काय प्रशासनाची हे होती म्हणायचं असंच की? आता आपलं जामखेडला फेब्रुवारीमध्ये आपण जामखेडला कारवाई केली नाही का? फेब्रुवारीमध्ये दूध भेसळीची वगैरे. कोणावर कारवाई होते तेव्हा? एका व्यक्तीवरती होते, हजारो व्यक्ती लोक हे होतात, मोकळे पडतात. 40 जण हा, अटक त्याचे 40 जण अटक झाले. फेब्रुवारीमध्ये झालं ते जामखेड आपणच केली होती. फकराबादला. आपण आणि पोलिसांसोबत कारवाई आहे. मग त्यानंतरच हे पुढे त्याचं काही कनेक्शन आहे का काय का ते आता FIR वर- याच्यामुळे सगळ्यात वाट लागली ती शेतकऱ्यांची, दुसरं कोणाचीच वाट लागत नाही याच्यात. कारण की दूध आम्हा शेतकऱ्यांकडून एक थेंबर पाणी टाकलं तरी वळखीतात हे. दुसरं पावडर फिवडर तर शेतकऱ्यांचा प्रश्नच येत नाही, ते काय तिथवर जात बी नाही तर. पण तिथपासून पुढे सगळे ह्या पावडरीमुळे 5 लिटरचं दूध 15 लिटर होत आहे. सर्वसामान्यांचं वाटवेळच आहे ना याच्यामध्ये. आता ही पावडर 20 तारखेला टाकली साहेब, किती 20 तारखेला रात्रीच्या 12:30 वाजता इथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे टाकलेली आहे. इथं काल मी आलो म्हणून याच्यावरती एवढी ऍक्शन झाली आहे काय? त्याच्या आधी पुढारीने बातम्या दिल्या, त्याच्या आधी बऱ्याच पेपरने बातम्या दिल्या, पण कोणीच बघितलं नाही. अजून पण वन विभागाचं कोणी आलंय का? काल तो वन विभागाचा अधिकारी आला, गुन्हा FIR कार म्हणलं की पळून गेला. म्हणजे ह्यांची नोकऱ्या कशासाठी करतायत ही लोक? वन विभागाचं ते एंट्री कशी केली काय त्याचं ते असं- आल्यावर तुम्हाला ते जा- बघेल. आल्यावरती दाखल आहे तसं. त्यांनी दाखल केलं. हे ह्या प्रकारचे ते ह्याला धामणगावला बी 100 शेतकरी फोन करतायत तिथून. नाही, आता हे इथलं झालं का आपण तिकडे जाऊ. दोन्ही स्पॉटचे इथलं झालं त्यांनी का काय तिकडे शिक्षण जाऊ. दाखल केले ना ते पण हा, बघावं आता लागेल. त्यांचं त्यांना काय ते त्यांनी- आता ह्याच्या आरोपीपर्यंत पोहोचणार का साहेब? याच्या आरोपीपर्यंत एवढ्या दिवसानंतर सगळं बघावं लागेल मला डॉक्युमेंटेशन काय त्यांनी काय दाखल केलं हे बघा. हो. आता आपण पण आपल्या लेवलवर चालूच केलं आता आम्ही इथलं काय down वगैरे. संशयित आहेत ते सगळे पकडा तुम्ही, सोडू नका या लोकांना. हे लोक म्हणजे ऐका ना, हे खुनापेक्षा मोठा गुन्हा आहे हा. सर्व एखाद्याला मारायला 1 मिनिटात मारतं, पण हे खुडून खुडून मारायची काम येतं सर्वसामान्याला. सरपंच राठोड फोन करा. फोन करा या म्हणाला. 10 मिनिटात येतो म्हणले होते. ते राठोडचा दे रे इकडे फोन, कोणता जहागीरदार आहे बघू दे. तुमचं फोन झालं ना त्याच्या आधीपासून आम्ही उभं- द्या बरं नंबर मला ते राठोडचा. सगळे उभं त्यांची वाट बघत बसलो. राठोडचा नंबर द्या बरं सरपंच. 9लाच आले आमच्याकडे तर उलट मला 10 मिनिट उशीर झाला. मी सकाळीच येणार होतो तुमच्याकडे गेलो पोलीस स्टेशनला, तुम्ही इकडे आलात समजलं. 98 हे माझ्याकडे तेव्हा 9 वाजता सकाळी 50 9 निघाले 7लाच. 98 50. 05 हम्म. 76. आपण नगरला असतात का? नगरला असतो. आमचं हेड ऑफिस म्हणजे नगरच असतं, तालुक्याला ऑफिस नाही आपलं. नगरहून यावं लागतं काही ऍक्टिव्हिटी असेल. तुम्ही निघून आला तुम्ही. नगरहून आलो. साहेब सकाळी 7:30 निघाले. मला सकाळी सगळेच फोन केला. रात्री काय आलं असतं, त्यांचा रात्री मला फोन आला 10 10:30 आपल्याला लगेच फोन चालू सकाळी होता. तुम्ही कुठून धाराशिव? माझं इथंच गाव आहे तीनत्रज म्हणून. हे मला परवा दिवशी समजलं, काल दिवसभर मी इथं आहे. साहेबांची साप्ताहिक होती, पण जामखेड आणि खर्ड्याचे पोलीस सगळे इथं आले होते. त्यांनी पंचनामा वगैरे करून घेतला. त्यांचं सहकार्य आहे 100%. पण दुसरं तुमच्याशी कोणाशी कॉन्टॅक्ट झाला नाही. वन विभागाचा गार्ड पाठवून दिला. त्यांचं काय झालं, आपण जेव्हा डबल सदस्य चालली झाली ना, आपलं फोन झाल्यानंतर 6:30 पावणे 7ला माझा त्यांच्याशी बोलणं झालं. रात्री आमची त्यांना briefing दिली. मग आता रात्रीचा अडचणीच झाला. तुम्हाला एखाद्या घटनेचं गांभीर्य नाहीये का साहेब? नाही नाही आलो सर दादा. काय आलं ते तुम्हाला कालपासून गोष्ट सांगत आहे मी, तुम्ही उडवाउडवी करताय का? नाही 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 हा, मग एवढा वेळ लागतो का तुम्हाला पोहोचायला इथं? दादा दादा हा. आलो 2च मिनिटात. हे 2च मिनिटात आलो तुमचं. 2च मिनिट. हे असले अधिकारी असल्यावर कशाला सर्वसामान्य जगतील? सगळे नगरून आले तर आणि त्यांना जामखेडला थोडा वेळ लागला हे थोडस. काल दुपारपासून यांना फोन लावतोय मी. त्यांचा गार्ड पाठवला, मी पुढे गेलो की गार्ड गेला पळून. एवढं भ्यायची काय गरज आहे? रेल्वेचे राहतात बोलायचं ना. शेवटी अधिकाऱ्याचा याचा फरकच पडतो, ज्याला नॉलेज येतो.
ठीक आहे, परमनंट नसतात ते, डेली वेजेस आहेत जसे तसे. नाही पण ते नोकरीला आहेतच ना, पैसे तर घेतातच आहेत ना, ते काय सर्वसामान्याच्या खिशातून पगार घेतातच आहे ना, हे नाही, बरोबर आहे. डेली वेजेस नाही तर कसं बी असलं तरी जबाबदारी त्यांची आहे म्हणल्यावर ते करणं गरजेचं आहे. आणि 1-2 नाही, 9 दिवस झाले याला, 1-2 दिवस नाहीये. याच्यामध्ये जनावरांनी खाल्लं असेल, त्यानंतर वातावरणामध्ये त्याचा स्मेल पसरलाच आहे, म्हणजे गॅस पसरलाच आहे. आमचा तर संशय हे जनावरांची चरबी आहे पावडर केलेली. आता ह्यांच्या दररोज ना तर आमचं मिल्क पावडरच वाटते प्रथम दर्शनी. त्याच्यामध्ये तुम्ही आळ्या बघा पलीकडे झालेल्या, त्या आळ्या फक्त आणि फक्त म्हणजे डिकम्पोज होतं ना एखादं जनावर मेलेलं, त्याच्यात आढळतात. बाकी ती आळी कुठंच आढळत नाही. सर्व्हिलन्स सॅम्पल ह्याला पाठवले आपला, त्याच्यानुसार आपण तिचा रिपोर्ट येईल काय ते कळत त्यात काय नाही. हे काय म्हणतात ना, माझ्याकडे काही गोष्टी आलेल्या आता येत राहतात. तर आमच्या भूम तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात मलेशियाच्या स्लॉटर मधून निघणारी चरबी, त्याची केलेली पावडर, आणि ती इथपर्यंत पोहोचते आणि ती दुधामध्ये, खव्यामध्ये, बेकऱ्यांमध्ये भेसळ होते आणि तीच लोक खाता येतात, तीच लोकांना विकली जाते. तसं असेल तर मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल ना. आपण तसं ते आपण पावडर सॅम्पलचं सॅम्पल नेले, आपण पावडर सॅम्पल नेले. नाही, हे टाकलंय हा याचा आरोपी सापडला पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे. गुन्हा दाखल झालाय, बाकीचं केसेस होऊन बस आपण वाले काय त्याच्यावर ऍक्शन घेतात ते बघूया आपण. होईल. आले का? आले. 2 मिनिटात हे तर गाठी ओके. ते धामणगावच्या का? तिकडून इकडे यायला थोडा वेळ लागला. ते धामणगावचे आपलं ग्रामस्थ 5-50 जण फोन करतायत परवा दिवशीच्या पासून, दादा या. मग प्रशासनाला सांगितलं की काहीच होत नाही सर्वसामान्यांनी. काल दुपारी आपला जरी फोन झाला असता ना, तर काल दुपारी आम्ही लगेच आलो असतो. आम्हाला रात्री समजलं, आम्ही लगेच आलो. रात्री अंधार झाला असेल ना, त्यामुळे त्याचा नंबर भेटायला उशीर झाला. नमस्ते, तुम्हाला मी कालपासून फोन लावत आहे. तुम्हाला हे कधी टाकलंय तुम्हाला माहिती का? दादा हे 2 जागेवर टाकलं होतं. हे कधी टाकलंय माहिती का तुम्हाला? आम्हाला 26 तारखेला कळालं, आम्ही 27 तारखेला आपलं हे टाकलेलं आहे 20 तारखेला. तुमची अशी वन काय मोकळीच आहेत का? नाही. याच्यामध्ये सर्वसामान्य घुसला तर तुम्ही दंदिशी गुन्हे दाखल करता. तुमच्या ह्याच्यामध्ये एवढ्या भयानक घातक गोष्ट टाकली तरी तुम्ही आपले शांत. तुम्ही म्हणता 26ला समजलं. आम्हाला 26 कळालं, म्हणजे आपला जो 23ला याचा धामणगावचा आम्ही PR नोंदवलं गुन्हा, आणि आपला हा 27ला काल गुन्हा नोंदवलेला. 27ला आपलं डिपार्टमेंट. काय गुन्हा नोंदवला त्यांना एक प्रत द्या त्यांना. हो आपल्याला पाठवा. गुन्हा कुठे नोंद केलाय तुम्ही? तुमच्या ह्याच्यात केलाय. आपलं त्याला department. स्पेशल ऍक्ट. तुमचं स्पेशल ऍक्ट आहे, पण त्या आरोपीपर्यंत पोहोचायसाठी काय करणार तुम्ही यांच्या? कारण की हे नुसतं गुन्हा दाखल करायचं प्रकरणच नाहीये. आपण काय करतो, जर आरोपी आपण शक्यतो अज्ञात आरोपी म्हणून दाखवलं आहे रात्रीच असल्यामुळे, आणि आपण रेफर समजा पोलीस स्टेशनलाच करणार. मग कधी करणार तुम्ही? मी पोहोचलो नसतो तर काही झालं नसतं, एवढी पळापळच झाली नसती तुमची. म्हणजे सगळं काही तुम्हाला कोणीतरी एखाद्या व्यक्तीने पुश करावं लागतं, तेव्हा तुम्ही कामं करता. नाही परवा दिवशी गेलो आम्ही, साहेब नव्हते, साहेब थोडं फील्डवर गेले, शिंदे दादा बोललो, दादा म्हणे उद्या येऊ नोंदून घेऊ. काल आम्ही फक्त मीटिंगमुळे ह्याला गेलो कर्ज. आजपर्यंत काय झालं थोडंसं हे करा. आता पुढचं काय करायचं हे विषय थोडासा घ्या. पुढे काय करायचं, पुढचं नियोजन काय? सर आपण गुन्हा नोंदवला आपला. हो. दुसऱ्या ह्याच्यात नाही केलं का? प्रोसिजर काय ते बघता येईल आपल्याला. आता हे कुठं टाकायचं, काय करायचं, हे कसं करायचं? ह्याच्या ऐका ना, हे नष्ट करताना बी पंचनामा करा ह्याचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हे ज्यांनी कोणी टाकलंय तो पकडला गेला पाहिजे. मग तुम्ही दोघं कसं कोऑर्डिनेट करताय मला घेणं देणं नाहीये. या गुन्ह्यामध्ये आरोपी सुटला तर मी बघा काय करतोय ते. कारण की हे 1-2 नाहीये, हे आमच्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या बोखंडी बसायचं काम आहे. आणि जर 9-9 दिवस जर गोष्ट पाडलेली माहितच नसेल तर म्हणजे खूप मुश्किल गोष्ट आहे. हे काय म्हणतात, सगळ्यांना काय म्हणतात, ज्यांनी कोणी टाकले त्यांना वाटेल अभय आहे, काहीच कारवाई नाही झाली तर. तुमचे पतीने बघा, नक्की आहेत त्यांचे पती, तुम्ही बघा. आता हे विषय घ्या, हे कस करायचे, कुठं टाकायचे, काय ह्याच्यातले करायचं. आपल्याकडे काही सॅम्पल घेतले काल साहेबांनी अर्धा किलो घेतलं. अर्धा किलो 3 सॅम्पल गोळ. तुमच्याशी डिस्कस झाल्यानंतर सांगितलं ते चालणार नाही. आपलं 2 डबल घ्या ना, डबल. तुम्ही आता आज आपण अजून पण स्पॉट आहे. अजून बी घ्या, अजून बी घेऊन विषय संपवतो. अजून घ्या ती काय शॅम्पल काय पिशव्या कॅरी बघा का आपल्याला त्यांच्याकडे असणार. घ्या ना, आपल्या शॅम्पल घ्या आणि आम्हाला सांगा, आम्ही गाव पातळी आम्हाला सांगा, पंचनामा करून. हे पोलीस पाटील आहेत, यांना काही बी सांगा, हे काही करतील. काही बी सांगा, काही बी म्हणजे काही बी नका सांगू, कामाचं सांगा. हे कसं करायचं हे आम्हाला सांगा, आम्ही करतो आमच्या पद्धतीने.
साहेब ऐका ना, एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे हे जे महाराष्ट्र वन विभाग आहे किंवा भारताचा वन विभाग आहे ना, सर्वसामान्य काय घावला का की त्याच्या मागे लागणार थोडं बी काय केलं. आणि जर दुसरा कोणी एखादा तस्कर आहे, एखादा शिकारी आहे, एखादा हे आता असं टाकून जातं, याच्याकडे कोणी बघत नाही. मी तुम्हाला काल तुमचा गार्ड काल पळून गेला राव, अक्षरशः पळून गेला फिर्याद दे म्हणल्यावरती. मग कशाला तो काय असं काय बुजगावण्यासारखा उभा करायचा. इथं तो म्हणला फिर्याद ऑलरेडी तिकडे दाखल केली का तुम्ही? आमच्याकडे गुन्हा नोंदवलोय सर. नोंदवलं. आमच्याकडे नोंदवून फक्त तुमच्याकडे त्या दिवशी आलो शिंदे दादांना भेटलो. शिंदे बाहेर होते सर व्हिजिटला. दादांनी सरांशी चर्चा करून नोंदवलं असं विषय झाला. मग याला वनरक्षक नाहीये का? आहे त्या ना. वनाला रात्री कोण आहे? आलता ना तो. कोण? तो कालचा मग हा? वन मजुरी अहो, तुम्ही वन मजूर पाठवता राव, आमची चेष्टाच लावली. काय झालं आम्ही मिटिंगला होतो काल, नाही का बोललो तुम्हाला, हे राज्यसभा कर्मचारी meeting होती ना. हा तो आले ते कुठे आहेत? येत आहे. कुठे फिरायला गेले ते? नाही नाही चांगलं. हे आहेत डिपार्टमेंट सगळे महाराष्ट्राचे. थोडं एकामेका सगळ्या समजून कशाला समजून घ्यायचंय? घ्या. समजून घेत नाही मी. ऐका, नाही पुढचं हे आता समजून समजून घ्या. कशाला घ्यायचं पुढचं कोणाला? काय चाललंय. हे समजून हे पुढचं कसं- जे योग्य आहे ते होणार. समजून काय घ्यायचंय कोणाला? फक्त याच्यामध्ये एक आहे विलंब का? विलंब कशासाठी? सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुमच्या जागेमध्ये माणूस एंटर केला तरी गुन्हा करतात. तुमच्या जागेमध्ये कोणीतरी हे असं टाकून जाऊच कसं शकतं? टाकून गेल्यानंतर आपलं दुसऱ्या दिवशी आपण थोडी ऍक्शन घेणं हे आपलं काम महत्वाचं होतं. आता हे का हा 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 तुमचा माणूस आहे, त्यांनी चक्कर मारली पाहिजे. हे बघा आता हे साहेब, काल मी पावडर मध्ये हात घातलाय, हे माझ्या बोटाला कसं झालंय पाहिलं, कातड निघते डायरेक्ट हे पावडर.